Good morning everyone. Welcome back to the first video of our MSBT Diploma Case Scheme 6th semester subject Optical Network and Satellite Communication. सो हा जो सब्जेक्ट आहे ऑप्टिकल नेटवर्क अँड सॅटेलाईट कम्युनिकेशन याच्यातला जो फर्स्ट चॅप्टर आहे जो बेसिक्स ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. सो हा जो चॅप्टर आहे बेसिक्स ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन याच्यामध्ये सगळं जे बेसिक आहे रिगार्डिंग टू द ऑप्टिकल फायबर की ऑप्टिकल फायबर काय असते, ऑप्टिकल फायबरचं कन्स्ट्रक्शन काय, ब्लॉक डायग्राम काय, कम्युनिकेशन कसं होतं थ्रू ऑप्टिकल केबल ते कसं होतं, त्याच्यासाठी आपल्याला हे चॅप्टर फर्स्ट शिकावं लागेल. नंतर त्याच्या रिगार्डिंग अजून 2 चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऑप्टिकल नेटवर्क अँड सॅटेलाईट ऑप्टिकल नेटवर्क जे आहे म्हणजे रिगार्डिंग टू ऑप्टिकल फायबर ते डीपमध्ये शिकायचं. आणि जे नेक्स्टचे जे 4th आणि 5th युनिट आय थिंक त्याच्यामध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशन बघायचं आहे की हाऊ सॅटेलाईट कम्युनिकेशन एक्झॅक्टली वर्क्स, ते कसं वर्क करतं. सो फर्स्ट ऑफ ऑल जे फर्स्ट युनिट आहे जे की दाखवतं बेसिक्स ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. तर ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन म्हणजे याला कम्युनिकेशन का म्हटलं आहे. सो देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. फॉर एक्झाम्पल आपलं मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन असतं, त्या ठिकाणी बेस स्टेशन असतो, मोबाईल स्टेशन असतो की ज्याच्या थ्रू कम्युनिकेशन होत असतं. मोबाईल स्टेशन टू बेस स्टेशन टू मोबाईल स्टेशन, त्याला आपण अपलिंक डाऊनलिंक फॉरवर्ड चॅनल रिव्हर्स चॅनल काय काय म्हणतो, ठीक आहे. सो त्याच पद्धतीने कम्युनिकेशनचा अजून एक टाईप आहे जो की आहे ऑप्टिकल कम्युनिकेशन म्हणजे ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. ओके, बट त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जर कधी कम्युनिकेशनची गोष्ट केली तर कम्युनिकेशन करण्यासाठी काही ना काही मीडियम लागतं. ओके, सो तेच हे जे चॅप्टर आहे ना याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये तेच शिकायचं आहे की व्हॉट इज द इंट्रोडक्शन ऑफ ऑप्टिकल नेटवर्क अँड ऑप्टिकल नेटवर्क्स अँड सॅटेलाईट कम्युनिकेशन. हाऊ वी आर गोइंग टू डिफाईन OFC ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन, कसं ते ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनने कम्युनिकेशन होतं आहे. सो नॉर्मली जर कधी युजली आपण बघायला गेलं तर ऑप्टिकल फायबर केबल आहे, दॅट मीन्स ही एक वायर आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल जे फायबर्स आहे ऑप्टिकल फायबर्स ते पॅक केलेले असतात आणि ते फायबर थ्रू कम्युनिकेशन होत असतं. मग तुम्ही म्हणणार की ते कम्युनिकेशनमध्ये आता ती केबल कम्युनिकेशन करते म्हणजे ती इन्फॉर्मेशनला कॅरी करते, बट इन्फॉर्मेशनला कॅरी करते तर कोणत्या फॉर्ममध्ये कॅरी करते. सो हे जे ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन असतं याच्यामध्ये ती जी ऑप्टिकल फायबर केबल आहे ती इन्फॉर्मेशनला कॅरी करते इन द फॉर्म ऑफ लाईट. त्याच्यामध्ये ती लाईटच्या फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशनला काय करत असते, कॅरी करत असते. सो हे सगळं तर बघायचंच आहे, बट हे थोडंसं एक इंट्रोडक्शन आहे छोटंसं की या चॅप्टरला स्टार्ट करण्याच्या आधी. दॅट इज इन अ कम्युनिकेशन सिस्टीम. जर कधी कम्युनिकेशन सिस्टीममध्ये बघितलं तर अ कम्युनिकेशन चॅनल ऑर कम्युनिकेशन मीडियम इज रिक्वायर्ड टू बी यूज टू कन्वे द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. जर कोणतीही कम्युनिकेशन सिस्टीम बघितली त्या ठिकाणी आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती इन्फॉर्मेशनला कन्वे करण्यासाठी ट्रान्सफर करण्यासाठी एखाद्या मीडियमची गरज पडते. फॉर एक्झाम्पल मी तुमच्यासोबत बोलतो आहे त्या ठिकाणी माझ्याकडे मीडियम काय, कोणत्या मीडियमने तुम्हाला माझं बोललेलं समजते, दॅट इज माय लँग्वेज. सो त्याच पद्धतीने कम्युनिकेशन करण्यासाठी एखाद्या मीडियमची गरज पडते, त्या मीडियम थ्रू ते कम्युनिकेशन होतं. फॉर एक्झाम्पल आता हे जे मी खाली एक्सप्लेन करणार तेव्हा तुम्हाला कम्युनिकेशन मीडियम पण क्लिअर होऊन जाईल. दिस कम्युनिकेशन मीडियम कॅन बी अ पेअर ऑफ कंडक्टिंग वायर्स और इट कॅन बी द फ्री स्पेस. आता फॉर एक्झाम्पल आपण जसं एखादा टावर आहे त्या टावरवरती नेटवर्कचे म्हणजे बरेचसे सिग्नल ट्रान्समिट होत असतात, रिसीव्ह होत असतात, तर त्या ठिकाणी ते सिग्नलचं ट्रान्समिशन रिसेप्शन कसं होतं आहे. सो देअर इज द फ्री स्पेस की त्या ठिकाणी एअरच्या थ्रू काय होतं आहे त्या ठिकाणी कम्युनिकेशन होतं आहे. दॅट मीन्स त्या ठिकाणी एअर काय झाला, एक प्रकारचा कम्युनिकेशन मीडियम झाला. बट जर कधी आपण कम्युनिकेशन मीडियम अजून बघितलं तर त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण आपला लॅपटॉप कनेक्ट केला आहे कशाला, एखाद्या स्विचला, त्या ठिकाणी काय होतं की वायर्ड कम्युनिकेशन यूज केलं गेलेलं आहे. दॅट मीन्स त्या ठिकाणी वायरचा यूज केला गेलेला आहे. आपल्या लॅपटॉपचं ते प्लग म्हणजे लॅपटॉपचं ते स्विच आणि ते चार्जरचं जे होल्डर आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी कम्युनिकेशन करण्यासाठी त्यांचं दोघांमध्ये फॉर एक्झाम्पल त्यासाठी काही कशाचा यूज केला, एक वायरचा यूज केलेला आहे म्हणजे कंडक्टिंग केबलचा यूज केला गेला आहे. तर ते पण एक प्रकारचं कम्युनिकेशन आहे. म्हणून आपण डिफाईन करायच्या वेळेस कम्युनिकेशनचे 2 टाईप डिफाईन करतो, दॅट इज वायरलेस कम्युनिकेशन अँड वायर्ड कम्युनिकेशन. व्हॉट इज वायर्ड कम्युनिकेशन, ज्या ठिकाणी कम्युनिकेशन करण्यासाठी वायर्सचा यूज केला गेलेला आहे त्याला आपण म्हणतो वायर्ड कम्युनिकेशन. अँड व्हॉट इज
वायरलेस कम्युनिकेशन, ज्या ठिकाणी आपण कम्युनिकेशन करण्यासाठी फ्री स्पेसचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल सॅटेलाईट कम्युनिकेशन, त्या ठिकाणी आपण एअरचा यूज करतो कम्युनिकेशन करण्यासाठी, तर त्या ठिकाणी त्याला आपण म्हणतो वायरलेस कम्युनिकेशन. जसं की वायर्ड कम्युनिकेशनमध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ केबल्सचा यूज करतो. कोॲक्सल केबल झाल्या, कंडक्टिंग केबल झाल्या, इथरनेट केबल झाल्या. सो these all are the example of wired communication. अँड वायरलेसचं मी सांगितलं सॅटेलाईट कम्युनिकेशन थ्रू फ्री स्पेस, तर त्या ठिकाणी त्याचा पण एक यूज केला जातो. सो when conducting wires such as twisted pair cables or coaxial cables are used as a communication medium, the type of communication is called as line or wired communication. तेच सांगितलं की ज्या ठिकाणी कंडक्टिंग वायर्सचा किंवा ट्विस्टेड पेअर केबल्सचा यूज केला जातो किंवा कोॲक्सल केबल्सचा यूज केला जातो कम्युनिकेशन करण्यासाठी, त्या पर्टिक्युलर टाईप ऑफ कम्युनिकेशनला म्हटलं जातं वायर्ड कम्युनिकेशन. जर आपण कुठल्याही केबलचा यूज न करता एअरचा यूज केला ॲज अ कम्युनिकेशन मीडियम, फॉर एक्झाम्पल इथे, वेअर ॲज इफ एअर इज यूज ॲज अ कम्युनिकेशन मीडियम देन द कम्युनिकेशन इज कॉल्ड ॲज अ वायरलेस कम्युनिकेशन. ज्यावेळेस एअरचा यूज केला जातो कम्युनिकेशन करण्यासाठी, तर त्या ठिकाणी त्या कम्युनिकेशनला म्हटलं जातं वायरलेस कम्युनिकेशन. ओके. द फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन इज अनदर टाईप ऑफ कम्युनिकेशन विच युजेस अन ऑप्टिकल फायबर केबल ॲज द कम्युनिकेशन मीडियम. तर या ठिकाणी सुद्धा एक कम्युनिकेशनचा टाईप आहे, कोणता? फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. तर फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन करण्यासाठी कम्युनिकेशन मीडियम म्हणून कोणाला वापरलं गेलं, तर फायबर ऑप्टिक केबलला वापरलं गेलेलं आहे. ऑप्टिकल फायबर केबल पण म्हणतात त्याला, OFC ऑप्टिकल फायबर केबल ॲज अ कम्युनिकेशन मीडियमचा त्या ठिकाणी काय केला गेलेला आहे, यूज केला गेलेला आहे. आपल्याला कम्युनिकेशन मीडियम कळालं, तर तसंच पद्धतीने हे पण एक ऑप्टिकल फायबर म्हणजे काय, एक प्रकारचं फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन आहे, ज्या ठिकाणी ऑप्टिकल फायबर केबलचा यूज केला गेलेला आहे ॲज अ कम्युनिकेशन मीडियम. ओके. नाउ द नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट? इट इज द लेटेस्ट अँड द मोस्ट promising type of wired guided communication for all type of digital and data transmission application. हे जे कम्युनिकेशन आहे ना, जे पण काही ऑप्टिकल फायबर थ्रू कम्युनिकेशन ना, ऑप्टिकल फायबरचं काय माहिती का, की याची जी बँडविड्थ आहे ना ती खूप जास्त हाय असते. बँडविड्थ मीन्स वॉट? हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी मायनस लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, FH मायनस FL. सो त्याची जी बँडविड्थ असते ती बँडविड्थ खूप हाय असते. दॅट इज आय थिंक अबाउट 10⁻⁴ हर्ज अशी एवढी त्याची बँडविड्थ असते. तर ज्या ठिकाणी ज्याची बँडविड्थ जास्त असते त्याची इन्फॉर्मेशन कॅरिंग कॅपॅसिटी जी असते ती खूप जास्त असते. तर त्या ठिकाणी जर कधी ऑप्टिकल फायबर केबलकडे इन्फॉर्मेशन कॅरिंग कॅपॅसिटी जर कधी जास्त असेल तर त्याचा फायदा आपल्याला होईल. आणि त्याच्यामध्ये ती कशी असते की फिवर कंपोनंट्स रिक्वायर्ड असतात, की जास्त कंपोनंटची गरज पडत नाही. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण पुढे बघणार की नीड ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन काय, ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय, ॲप्लिकेशन काय, त्या ठिकाणी आपल्याला ते कंटिन्युअसली समजत जाईल की याच्यामध्ये अजून काय 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 होत जातं की ज्यामुळे आपल्याला ऑप्टिकल फायबर केबल रिक्वायर्ड आहे. जसं की फॉर एक्झाम्पल कोणी ऐकलं असेल तर ऑप्टिकल फायबर केबल जी आहे ती सबमरीनमध्ये म्हणजे जे ओशन असतात ज्याच्यामधून सुद्धा ऑप्टिकल फायबर केबल टाकली जाते टू परफॉर्म कम्युनिकेशन करण्यासाठी. अंडरग्राऊंड ते ऑप्टिकल फायबर केबल टाकली जाते, पण त्या ठिकाणी ती ऑप्टिकल फायबर केबल कशी असते, खूप मोठी असते. जनरली जर कधी आपण बघितलं तर त्या ठिकाणी ती ॲज अ कॅरियर सिग्नल म्हणजे जो सिग्नल तिला जी इन्फॉर्मेशन जेव्हा तिला ट्रान्सफर करायची असते थ्रू ऑप्टिकल फायबर केबल, तर ती इन द फॉर्म ऑफ लाईट काय होते, ट्रान्सफर होते. ॲज अ कॅरियर सिग्नल म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट करतो. ठीक आहे. नाव आता डेफिनेशनकडे जाऊ. व्हॉट इज द डेफिनेशन? याच्यामध्येच क्लिअर होऊन जाईल की डेफिनेशनमध्ये ऑप्टिकल फायबर केबलच्या काय दिलं गेलेलं आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन? दॅट इज optical communication is defined as the type of communication that uses light as a carrier of information. We have already discussed about that thing की ऑप्टिकल कम्युनिकेशन हे अशा टाईपचं कम्युनिकेशन आहे की ज्या ठिकाणी ती आपण कशाचा यूज करतो, लाईट जो आहे त्याला ॲज अ कॅरियर सिग्नल म्हणून यूज करतो. फॉर एक्झाम्पल आपण एक टोक घेतलं ऑप्टिकल फायबर केबलचं आणि दुसरं टोकाकडे बघितलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका टोकाला काय करताय, ऑप्टिकल फायबर केबलचा तुमचा मोबाईलचा टॉर्च देताय, तर त्या ठिकाणी ॲट द रिसिव्हर साईड यू गेट दॅट पर्टिक्युलर टाईप ऑफ लाईट सिग्नल. तुम्हाला तोच लाईट सिग्नल भेटणार आहे. ओके. फॉर एक्झाम्पल सांगितलं त्या ठिकाणी पण रिसिव्हर असतो की ज्या त्या सिग्नलला कन्वर्ट करतो, जी पण इन्फॉर्मेशन आहे ती ॲज इट इज त्या फॉर्ममध्ये देतो. ते पण येणार पुढे प्रिन्सिपलमध्येच बघणार आहे आपण. नाउ व्हॉट इज अन ऑप्टिकल फायबर केबल? ऑप्टिकल फायबर काय असते? व्हॉट इज ऑप्टिकल फायबर? सो अन ऑप्टिकल फायबर इज लाईक अ वायर बट इट इज व्हेरी थिन ॲज कम्पेअर टू वायर अँड इट इज मेड ऑफ ग्लास. सो ही जी ऑप्टिकल फायबर केबल असते ना, हिची जी डायमीटर असते ती आपल्या केसांच्या डायमीटरपेक्षा पण पातळ असते. दॅट्स वाय इट इज व्हेरी थिन
आणि ती जी बनलेली आहे ती एका स्पेशल पर्टिक्युलर टाईप ऑफ मटेरियल्सपासून बनलेली, लाईक ग्लास याच्यापासून बनलेली. दॅट इज आय थिंक सिलिका नावाचा ग्लास यूज केला जातो आणि प्लॅस्टिकपासून, सिलिका और प्लॅस्टिक अशा प्युअर मटेरियल्सपासून ती बनलेली आहे. त्याच्यानंतर द यूज ऑफ ऑप्टिकल फायबर इज डेमॉन्स्ट्रेटेड इन द बेसिक ऑप्टिकल फायबर सिस्टीम. तिचा यूज कुठे केला जातो? जे पण बेसिक ऑप्टिकल फायबर सिस्टीमचे जे पण काही ॲप्लिकेशन्स असतील त्या ठिकाणी ऑप्टिकल फायबर केबलचा यूज केला जातो. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट थिंग? दॅट इज an optical fiber cable, OFC. So what is optical fiber cable? An optical fiber cable consists of group of optical fiber packed together. फॉर एक्झाम्पल ती जी ऑप्टिकल फायबर केबल असते ती ऑप्टिकल फायबर फक्त एकाच पर्टिक्युलर टाईप ऑफ केबलपासून नाही बनलेली, लाईक म्हणजे एकच केबल नाही, याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ प्रोटेक्शन लेअर आहे. फॉर एक्झाम्पल ती ऑप्टिकल फायबरची जी फर्स्ट म्हणजे जो एकदम पहिला जो पार्ट असतो त्या ऑप्टिकल फायबर केबल, जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन बघू तेव्हा अजून प्रॉपरली समजेल की त्याच्यातला जो पहिला पार्ट असतो ना तो फायबर कोर असतो. नंतर त्याच्यामध्ये येतो आय थिंक क्लॅडिंग, त्याच्यानंतर बफर जॅकेट, स्ट्रेंथ मेंबर, पॉलीयुरेथिन आउटर जॅकेट. सो दिस ऑल आर द प्रोटेक्शन लेअर. आणि हे सगळे जे लेअर आहे ते एनकॅप्सुलेट केल्या गेलेल्या असतात एका पर्टिक्युलर टाईप ऑफ प्रोटेक्शन लेअरमध्ये, ज्याला आपण म्हणतो पॉलीयुरेथिन आउटर जॅकेट. सो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या लेअर्स आहे, सगळ्या ज्या फायबरच्या ज्या कोटिंग्स आहे त्या एनकॅप्सुलेट केलेल्या गेलेल्या असतात त्या पर्टिक्युलर टाईप ऑफ पॉलीयुरेथिन आउटर जॅकेटमध्ये, जो की ॲज अ प्रोटेक्शन लेअर म्हणून काम करतो त्या ठिकाणी. ठीक आहे, त्याला एन्व्हायरमेंटल हजार्डपासून वाचवतो त्या ऑप्टिकल फायबर केबलला. सो व्हॉट इज इट कन्सिस्ट ऑफ क्लॅडिंग अँड अदर पार्ट्स ऑफ सेक ऑफ प्रोटेक्शन ऑफ द ऑप्टिकल फायबर. तेच सांगितलं की तो क्लॅडिंग वगैरे हे डिफरंट टाईप्स ऑफ जे पार्ट्स आहे प्रोटेक्शनचे ते सगळे तो कॅरी करतो आणि त्याचं त्या ऑप्टिकल फायबरला तो वाचवायचं काम करतो. नाउ व्हॉट इज OFC? OFC काय? आता हे प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल फायबर केबल. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. इट इज आय थिंक इट आस्क फॉर 2 marks in MSBT examination. Okay, an optical fiber can carry information from one end to another end in the form of light rays. आपण ऑप्टिकल फायबर केबलमध्ये इन्फॉर्मेशनला एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे पाठवू शकतो आणि त्या ठिकाणी तो जो कॅरियर सिग्नल आहे तो कॅरी कशात करणार? कॅरी इन्फॉर्मेशनला कोणत्या फॉर्ममध्ये कॅरी करणार? इन द फॉर्म ऑफ लाईट. ओके, लाईट रेच्या फॉर्ममध्ये तो त्याला कॅरी करणार. द सिग्नल विच इज टू बी ट्रान्समिटेड इट्स कन्वर्टेड इन टू द लाईट सिग्नल. जो सिग्नल आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे तो सिग्नल फर्स्ट लाईट सिग्नलमध्ये कन्वर्ट होणार ॲट द स्टार्टिंग ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे ज्या ठिकाणी ट्रान्समीटरची जी साईड आहे जिथून जो सिग्नल ट्रान्समिट करायचा आहे त्या ठिकाणी तो सिग्नल कुठल्याही फॉर्ममध्ये असो, फर्स्ट तो सिग्नल कशामध्ये कन्वर्ट होणार? ट्रान्समिशन व्हायच्या वेळेस तो पहिले कन्वर्ट होणार लाईट सिग्नलमध्ये. दिस सिग्नल देन ट्रॅव्हल्स अलॉंग द ऑप्टिकल फायबर to reach the other end of the cable where the receiver converts it back into the electrical signal. So तो जो ऑप्टिकल सिग्नल आपण म्हणजे जो सिग्नल आहे तो आपण कन्वर्ट केला लाईट सिग्नलमध्ये, देन आफ्टर दॅट काय होईल की दॅट सिग्नल ट्रॅव्हल्स अलॉंग द ऑप्टिकल फायबर. तो सिग्नल ट्रॅव्हल करणार ऑप्टिकल फायबर थ्रू टू रीच द अदर एंड ऑफ द केबल. जर थोडीफार बॅकग्राऊंड नॉईज येत असेल तर तिला इग्नोर कराल बिकॉज माझ्याकडे प्रॉपर माईक नाही आहे. ठीक आहे, सो याच्यावरती जेवढं शिकवता येईल तेवढं मी शिकवणार, पण ऑलमोस्ट कवर करून देणार. ठीक आहे, सो याच्यामध्ये काय दिलेलं आहे? जो सिग्नल आहे तो ऑप्टिकल फायबर थ्रू काय होणार? पुढे जाणार. तर तो पुढे गेल्यानंतर जेव्हा तो त्या ऑप्टिकल फायबर थ्रू जातोय पुढे तर त्या ठिकाणी रिसिव्हर दिला गेलेला आहे. जो रिसिव्हर काय करणार? त्या सिग्नलला वापस इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करून देणार. बिकॉज आपण तो जो सिग्नल आहे आपल्याला तो ॲज इट इज लागतो ना, मग जसा तो सिग्नलचा फॉर्मॅट आहे त्या सिग्नलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला तो सिग्नल काय भेटणार? परत भेटणार. त्याचं काम कन्वर्ट करायचं काम कोणाचं आहे? रिसिव्हरचं आहे. मग त्यासाठी त्या ठिकाणी फोटो डिटेक्टरचा यूज केला जातो किंवा फोटो डायोडचा यूज केला जातो. आय थिंक हो, बघावं लागेल ते, आपण वाचून घेऊन नंतर करू. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. इंट्रोडक्शन होतं हे ऑप्टिकल फायबरचं केबलचं. आणि इथं बघा हे थोडंसं अजून हिस्ट्री तर काही नाही, आपल्याला हिस्ट्री एवढी काही बघायची नाही आहे. इट हॅज सवेरल ॲडव्हान्टेजेस ओव्हर द कन्व्हेन्शनल कम्युनिकेशन टेक्निक. फायबर ऑप्टिक्स कम्युनिकेशन बिकेम प्रॅक्टिकल in 1970 when the first low loss fiber was developed. जी की लो लॉस फायबर जेव्हा डेव्हलप झाली 1970मध्ये की त्यावेळेस फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन काय झाली की प्रॅक्टिकली ती यूज करण्यात आली. इट हॅज सवेरल ॲडव्हान्टेजेस ओव्हर द कन्व्हेन्शनल कम्युनिकेशन टेक्निक.
की याच्याकडे सगळं ॲडव्हान्टेज जसं की मी सांगितलं की बँडविड्थ जास्त आहे, त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन कॅरिंग कपॅसिटी पण जास्त आहे. त्या ठिकाणी ट्रान्समिशनचा जो लॉस आहे, सिग्नल ट्रान्समिशनचा जो लॉस आहे तो पण खूप कमी असतो ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीममध्ये. त्यामुळे ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम जी आहे ती मोर ॲडव्हान्टेजियस मानली जाते. म्हणून असा पण एक क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये MSBTच्या की एक्सप्लेन ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम इन मोर ॲडव्हान्टेजियस फॉर्म. सो त्याच्यामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी सांगू शकतो. जसं की इंट्रोडक्शनमध्ये बघितलं, प्रिन्सिपलमध्ये बघितलं, OFC काय असते, OFC काय असते, ऑप्टिकल फायबर केबल काय असते. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन करू शकतो. सो थँक्यू एव्हरीवन. जर कधी तुम्हाला असेच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहिजे असतील सगळ्या डिटेलिंग एक्सप्लेनेशनचे, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी OFC ONS ऑप्टिकल नेटवर्क सॅटेलाईट कम्युनिकेशनचे सगळे लेक्चर्स अपलोड करणार आहे. आय थिंक त्यासोबत मी तुमचा डेटा ॲनालिटिक्स सब्जेक्ट पण स्टार्ट करेल आणि एम्बेडेड सिस्टीम ॲज वेल ॲज मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन. बट जो 6th सेमिस्टरचा आहे ना तो वाला, 5th सेमिस्टरचा नाही करणार मी, 6th सेमिस्टरचाच करेल. WMC नाव आहे त्याचं, वायरलेस अँड मोबाईल कम्युनिकेशन आणि एक अजून करेल CND कम्प्युटर नेटवर्क्स अँड डेटा कम्युनिकेशन. जो सब्जेक्टचा क्लास कोणीच घेत नाही आय थिंक, पण माझ्या परीने जेवढं घेता येईल मी तेवढं घेईल CND. पण ONS मी कंप्लीट करणार. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल असं मला वाटतं आणि या ठिकाणी मी व्हिडिओ स्टॉप करतो. आज जेवढं झालं त्याच्यावरती प्रॅक्टिस करा आणि जे मी ह्या नोट्स प्रोव्हाइड करतो आहे तुम्ही या नोट्स फॉलो करू शकता तुमच्या एक्झामिनेशनसाठी. सोपं आहे का, एवढं हे नाही आहे. याच्यातलं इम्पॉर्टंट मी सांगून देतो तुम्हाला की काय काय विचारलं जाऊ शकतो एक्झामिनेशनमध्ये. सो इथे बघा, डेफिनेशन तुम्हाला करूनच ठेवायची. आय थिंक 2 मार्क्सला विचारली जाते डेफिनेशन. आधी तर येऊ शकते डिफाईन करायला, बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज वॉट, दॅट इज युअर प्रिन्सिपल. द प्रिन्सिपल इज मोस्ट इम्पॉर्टंट, जे की विचारलं जातं 2 मार्कला. जर डायरेक्टली डेफिनेशन विचारली तरी डेफिनेशन प्लस प्रिन्सिपल दोघं लिहायचं, किंवा प्रिन्सिपल जरी विचारलं तर डेफिनेशन प्लस प्रिन्सिपल लिहायचं. आणि ते कंपोनंट्स कोणते यूज केले जातात, क्लॅडिंग कोर वगैरे ते लिहून टाकायचे. जे आपण कन्स्ट्रक्शनमध्ये बघणार तेव्हा तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल काय यूज केलं जातं वगैरे. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तेच पुढचा जो टॉपिक आहे, लाईक आय थिंक मला असं वाटतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, तो टॉपिक बघू आणि मग नंतर पुढे जात जाऊ. ठीक आहे.